खरं म्हणजे माणूस ज्या वेळेला जन्माला येतो त्याच वेळेला त्याची मृत्यूची वेळ ठरलेली असते. केव्हा कधी कुठं हे ठरलेलं असतं. पण माणूस मात्र फार ताट्यात असतो. आपण अमरपट्टा घेऊन जन्माला आलोय असं वावरत असतो. मृत्यूला घाबरतो, घाबरून दूर पडतो. पण मृत्यू इतका जवळचा कोणी मित्र नसतो हे त्याला माहिती नसतं. मृत्यूला ज्या वेळेला तुम्ही घाबरणं सोडाल त्यावेळेला प्रश्नच येत नाही. घाबरणं सोडलं पाहिजे मृत्यूला. मृत्यूला आपला मित्र माना. भाऊसाहेबांनी जी काही शायरी लिहिली आहे त्याच्यामधली सर्वात उत्तम आहे मृत्यूवरची शायरी. ऐका. ऐसे नवे मृत्यूस आम्ही केव्हाच नाही पाहिले. ऐसे नवे मृत्यूस आम्ही केव्हाच नाही पाहिले. खूप आहे पाहिले त्या प्रत्येक जन्मी पाहिले. मारिले आम्हीही मृत्यूसया प्रत्येकदा. नुसतेच ना मेलो आम्ही जन्मलो प्रत्येक. जन्मलो तेव्हाच होते लग्न आमचे लागले. बघितले होते तिने मज मीच नव्हते बघितले. समय माझ्या मिलनाचा होती उभी मोजित ती. आज भेटे मौत जैसे शिवाला पार्वती. मृत्यू अरे येतास जर का होऊनी साकार तू. सांगितले असते तुलाही कोण मी आणि कोण तू. तुझं सवय लढण्यास काही शान असती वाटली. घरच्या घरी मरण्यास ऐशी लाज नसती वाटली. हे खरे की तूच असते अंती आम्हाला मारिले. हे खरे की तूच असते अंती आम्हाला मारिले. त्यात मोठे काय आहे देवाधिका तू मारले. नसता जराही खेद असतो ऐसे जरी मेलो तरी. लाभता बहुमान स्वर्गी वीर चक्राचा तरी. मृत्यू अरे तू का कोणाला येऊ नयेसा वाटतो. मृत्यू अरे तू का कोणाला येऊ नयेसा वाटतो. येतो असाही काळ जेव्हा तूच यावा वाटतो. मृत्यू अरे आलास जर का क्षीण मी होता असा. म्हणवेल का साधे तुम्हाला या बसा. ज्याच्या सवे अज्ञात देशी जावयाचे शेवटी. शोभेल का त्याशीच ऐसे वागून आम्हा शेवटी. मृत्यू आणि येतास जर का थोडा असा आधी तरी. ऐकूनी जातास तूही शेर एखादा तरी. एकही नाही कला तू मानवांची पाहिली. जिथे जिथे गेलास त्यांची मातीच नुसती पाहिली. पुढच्या ओळी बघा मित्रांनो. अभूतपूर्व ओळी. जन्मातही नव्हते कधी मी तोंड माझे लपविले. जन्मातही नव्हते कधी मी तोंड माझे लपविले. मेल्यावरी संपूर्ण त्यांनी वस्त्रात मजला ढाकले. आला असा संताप मजला काहीच मज करता नाहीये. होती आम्हा जाणीव की मी मेलो आता बोलू नये. कफन माझे दूर करूनी पाहिले मी बाजूला. कफन माझे दूर करूनी पाहिले मी बाजूला. एकही आसू कोणाच्या डोळ्यात नामी पाहिला. बघून हे माझेच आसू डाव धावले गालावरी. जन्मभर हसून मी रडलो असा मेल्यावर. कफन माझे दूर करूनी पाहिले मी बाजूला. एकही आसू कोणाच्या डोळ्यात नामी पाहिला. बघून हे माझेच आसू धावले गालावरी. जन्मभर हसून मी रडलो असा मेल्यावरी. मरता आम्ही शोकार्णवी बुडतील सारे वाटले. शोक होईल कोणाला वाईट होईल वाईट वाटेल असं आम्हाला वाटलं होतं. मरता आम्ही शोकार्णवी बुडतील सारे वाटले. श्रद्धांजली तर जाग जागी देतील असते वाटले. थोडे जरी का दुःख माझे असते कुणाला वाटले. जळण्यातही सरणात मजला काहीच नसते वाटले.
त्यांचेच हे उपकार, त्यांचेच हे उपकार ज्यांनी झाकले होते मला, झाकिती प्रेतास का तेव्हा कुठे कळले मला. लाभला एक मरता आम्ही शोकार्णवी बुडतील सारे वाटले, श्रद्धांजलीत जाग जागी देतील होते वाटले. थोडे जरी का दुःख माझे असते कोणाला वाटले, जळण्यातही सरणात मजला काहीच नसते वाटले. ऐसे जरी संतोष तेव्हा मानवला इतकाच मी, कळलेच ना तेव्हा कोणा कफनात जे रडलो आम्ही. त्यांचेच हे उपकार ज्यांनी झाकले होते मला, झाकिती प्रेतास का तेव्हा कुठे कळले मला. लाभला एकांत जेव्हा सरणात त्या माझ्या मला, लाभला एकांत जेव्हा सरणात त्या माझ्या मला, रोखता आलाच नाही पूर अश्रूंचा मला. जेव्हा चिताही आसवांनी माझी विजायला लागली, चिंता आता जळणार कसा याचीच वाटू लागली. चिंता आता जळणार कसा. धन्यवाद. माणसाच्या मृत्यूनंतर कर्मानुसार माणूस स्वर्गात किंवा नरकात जातो. आम्ही मात्र एक स्वर्गातला फेरफटका मारलेला आहे. बघा स्वर्गात काय दिसतंय आम्हाला, खरी परिस्थिती कळली. गेलो जरा स्वर्गात बघण्यात काय आहे ते खरे, गेलो जरा स्वर्गात बघण्यात काय आहे ते खरे, ऐकले जे आहे काय सारेच नव्हते ते खरे. ऐसे नव्हे की अप्सरा स्वर्गात नसते काही आहेत, रंभा उर्वा मेनशी सगळे आहेत. ऐसे नव्हे की अप्सरा स्वर्गात नसते काही, अहो पण इंद्रा घरी असताच साऱ्या बाहेर नसते काही. करणार काय आणखी सांगू पुढे मी काय जास्ती पाहिले, कल्पवृक्षाच्या तळी ही दीन दुबळे पाहिले. झाला जरासा भास वाटे पाहून मजला हसले, नुसता होता भास नव्हते जन्मात तरी ते हसले. होते जरासे अंग त्यांनी वस्त्रात आपल्या झाकले, इतकेच की झाकावयाचे तेच नव्हते झाकले. स्वर्ग ही वैराण करणे एकत्र ते होते तिथे, दोस्त हो इथलेच सारे सर्वोदयी होते तिथे. क्षण आनंद लोक क्षण मात्र बरं वाटलं का, आनंद लोक क्षण मात्र तेथे पाहुनी काही स्त्रिया. चला काहीतरी थोडस सगळे अप्सरा तिकडं काहीतरी पंडत दिसायला पाहिजे ना, काहीतरी हरियाली. आनंद लोक क्षण मात्र तेथे पाहुनी काही स्त्रिया, पण काय सांगू कर्म होत्या म्हणे त्या साध्वी स्त्रिया. वंचना झालीच नव्हती माझी अशी जन्मातही, एकीकडे साध्वी स्त्रिया एकीकडे सर्वोदयी. काय करणार पुण्य आणि होतं स्वर्गात. पुण्य क्षण वाचून नाही स्वर्गातून सुटका, स्वर्गातून सुटायचं होता आम्हाला. पुण्य क्षण वाचून नाही स्वर्गातून सुटका तिथे हाय, या पुण्य क्षणाचा मार्गही नाही तिथे. प्रार्थुनी देवास पूजले काय मी सांगा करू, स्वर्गातून सुटण्यास तुमच्या पाप तरी कुठली करू. ओशाला ऐकून त्याने अंती आम्हाला मुक्ती दिली, पण मुक्ती दिली फुकटात हो, नाही एकही अप्सरा दिली. स्वर्गात जाऊन आलो, काय आवडलं का अजिबात नाही. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, स्वर्ग सुख भोगण्याचा आनंद आम्हाला काही वाटला नाही, उलट पृथ्वीवरच माणसाला आनंद मिळू शकतो ही वस्तुस्थिती. त्यामुळे कल्पवृक्षापेक्षाही आपली मेहंदी जी असते, कुंपणावरची मेहंदी, आपली पत्नी, ती जास्त श्रेष्ठ. आणि इथलं जे पृथ्वीवर आहे ते स्वर्गात निसतं. म्हणून काय म्हणलंय बघा, अगर फिरदोस कई हस्त हमीन अस्त हमीन अस्त. स्वर्ग कुठं असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे.
स्वर्गातही जाऊन आता काय मिळवायचंय, मिळवले सारेच आहे ते स्वर्गात जे मिळवायचे. इंद्रा रे सांगू नको त्या मेनका आणि उर्वशा कोण्या हव्या विसळून तुमच्या त्या चहाच्या कपशा. कल्पवृक्षाची तुझे या नामा मात बरी, अरे या कुंपणावरची त्यावनी मेहंदीवरी. त्यांनाच ने स्वर्गात, कोणाला? त्यांनाच ने स्वर्गात ज्यांनी त्रास येथे भोगला, राहून नुसत्या संयमाने वनवास येथे भोगला. आम्हा कशाला स्वर्ग, आम्हा कशाला स्वर्ग, आम्हा काहीच नाही येथे कमी आहे, जरा जास्तीच येथे स्वर्गात जे आहे कमी. काय काय बघा, आसवे आहे ते येथे, आसवे आहे ते येथे, दर्दही आहे विषयातून उपसेल ऐसे वैराग्यही आहे येथे. तुमच्या परी नुसतेच इंद्रा विषयात ना वाहू आम्ही, भोगुनी विषयाचा अंती मोक्षासाठी जाऊ आम्ही. हे हवे आम्हास आम्ही स्वर्ग याला मानतो, साफल्य या साऱ्या जीवनाचे आसूत आम्ही मानतो. मृत्यूनंतर काय होतं? कोणी तुमची आठवण ठेवत नाही ठेवत, पण आपण मेलो, जग बुडावलं हे अंतिम सत्य असतं. आपण गेल्यावर फार मोठी पोकळी निर्माण होते वगैरे वगैरे, असं काहीही नसतं. काही नाही, कोणी तुम्हाला आठवत नाही, कोणी आठवण ठेवत नाही, काही नाही. आपण मेलो, संपलं. त्यामुळे एकदा मृत्यूनंतर आम्ही घरी आलो आमच्या बघायला काय. एकदा मेल्यावरी मी परतून आलो घरी, तेच होते दार आणि तीच होती ओसरी. होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी त्या टांगली, होती तिथे भिंतीवरी तसबीर माझी टांगली. खूप होती धूळ आणि कसर होती लागली. द्रवलो तिला पाहून शेवटी होती माझीच ती, पण दिसली आज मला माझ्या प्रेताहुनी निस्तेज. बोलली की हीच का माझ्यावरी माया तुझी, गेरसना टाकून होती प्रत्यक्ष जी छाया तुझी. बोलली हेही तुला सांगावया लागते, मेल्यावरी जगण्यास वेड्या खूप कीर्ती लागते. मेल्यावरी जगण्यास वेड्या खूप कीर्ती लागते. होनी स्वार्थांत नुसता कैसा तरी जगलास तू, आहेस का केल्या कुठे जगण्या विना पुरुषार्थ. तू केलास कुठं पुरुषार्थ? नाही. समजली आता तरी ना आपली स्वतःची पायरी, समजले ना काय मिळते नुसती खरोनी शायरी. ओशाळ ऐकून नेली तसबीर मी ती उचलूनी, सांगतो याची तिथे चर्चाही ना केली कोणी. वस्तुस्थिती. चांगला शायर हा खऱ्या अर्थाने थोडा आड्याताखोर असतो. परमेश्वराशी बोलताना त्याचा स्वभाव जाणवतो. परमेश्वरावर श्रद्धा तर जरूर आहे, पण हम भी कुछ कम नहीं है. भगवंताला तो सांगतो, भगवान तुला जर हाय ऐसे नाव असते लावले, आपण म्हणतो हाय हाय, भगवान तुला जर हाय असे नाव असते लावले, आम्हासही कोटी जपाचे पुण्य असते लावले. कोटी जपाचे पुण्य पाहुनी या जपयत्न तुझला संतोष असता लाभला, आम्हासही रडण्यात नुसता मोक्ष असता लाभला. भगवान अरे नुसते कुठे तू काळीज आमचे निर्मिले, आहे तुझ्या दुनियेत साऱ्या सौंदर्य आम्ही निर्मिले. ना तरी नुसतेच असते पाषाण हे सारीकडे, शॉपदे असतो आम्ही, असतो जसे मुंग्या किडे. नुसतेच ना सौंदर्य तुमच्या दुनियेत आम्ही ओतले, मानुनी सर्वस्व याला प्राण येथे ओतले. बदला परी याचा प्रभो काय तू आम्हा दिला, आम्ही दिले सौंदर्य आणि नरक तू आम्हा दिला.
सांगती निष्काम कर्मा कृष्ण अरे वेदांत तू समजला आहे आम्हा किर्लोस्करांचा पंप तू. निष्काम कर्म कसं करायचं? मोक्ष हा पुरुषार्थ ऐसे सांगती जेथे जेथे तू तरी देवा कधी गेलास का आहे तिथे. आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही एकही ना चीज इथली घेऊन गेलो आम्ही. ते असो भगवंत आमच्या सर्वे आणीला ज्याला इथे. सांगशी प्रश्न घेतो. सांगशी निष्काम कर्मा कृष्ण अरे वेदांत तू समजला की आहे आम्हाला किर्लोस्करांचा पंप तू. मोक्ष हा पुरुषार्थ ऐसे सांगशी जेथे जेथे तू तरी देवा कधी आईस का गेला तिथे. आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही एकही ना चीज इथली घेऊन गेलो आम्ही. तेही असो भगवन आमच्या समे आणला ज्याला इथे तो देह पण मी टाकून गेलो तिथे. नुसतेच या दुनियेत तुझ्या आलो आम्ही गेलो आम्ही भगवन तुझ्या दुनियेस काही देवनी गेलो आम्ही. काय देवनी गेलो? शायरी अर्पून गेलो माझी जणू सरस्वती. शायरी अर्पून गेलो माझी जणू सरस्वती. दुनिया तुला विसरेल भगवन ना आम्हा विसरेल ती. दार्शनिक स्वतःच्या हा आता थोडा शेवटचा भाग आहे. मी जरा पहिलाच 15 वर्षानंतरचा कार्यक्रम म्हणून एक पाऊण तासाचाच कार्यक्रम मी हे केलेला आहे. पण हा मोठा भाग आहे. दार्शनिक आपल्या जीवनावर आधारित आहे. स्वतःच्या मनोरंजनासाठी वेळ जाण्यासाठी खेळले जाणारे पत्ते. या 52 पत्त्यांच्या साम्राज्यात काव्य शायरी कुठे आढळणार? पण तसं नाही. भाऊसाहेबांसारख्या अत्यंत बुद्धिमान व्यक्तीला यामध्ये जीवनाचं एक महान सत्य उमगलेलं आहे. त्या पत्त्यांच्या खेळातून त्यांनी जी दार्शनिकता अनुभवास आली ती आपल्या समोर ठेवलेली आहे. मारतो राजास एक्का, मारतो राजास एक्का नहिल्यास दहीला मारतो. मारतो राजास एक्का नहिल्यास दहीला मारतो. कल्पनेचे खेळ सारे कोणी कोणाला मारतो. पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे सारेच तुकडे कागदांचे छाप नुसते वेगळे. आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला. पत्त्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला. राणीसही जाणीव काही और होऊ लागली. लाजली नव्हती कधी ती आज लाजू लागली. दीनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला. सर्वात लहान दीनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला. पंजामाने चौऱ्यास आता श्रीमंत वाटू लागला. विसरुनी निजरूप नुसत्या नामरूपी गुंतले. भलत्याच काही अवधसेच्या पाशात सारे गुंतले. नाही उपाधी भेद, नाही उपाधी भेद. कोणी राजा नव्हे राणी नव्हे. आणखी सांगू पुढे हा खेळही आमचा नव्हे. खेळ तो दुसराच, खेळ तो दुसराच. त्याला पाहिले नाही कोणी. म्हणती त्याला ईश, म्हणती अल्लाह कुणी येशू कुणी. त्याचाच हा खेळ नुसते पत्ते आम्ही पत्त्यातले. एका परी पत्त्यास कळकले मर्म हे पत्त्यातले. कोणता? 52 पत्त्यातला जोकर आहे. इथे रंगेल असा पत्ता असे पत्त्यातला आहे. जसा पत्त्यातला तो नाही तसा पत्त्यातला. नाम रूपाच्या स्वतःचा पत्ताच ना त्याला कधी. नाही कशाची खंत
होतो राजा कधी दुर्री कधी. हाच तो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा, सांगाल का याहून कोणी वेदांत काही वेगळा. नाम रूपाच्या स्वतःचा पत्ताच ना त्याला कधी, नाही कशाची खंत होतो राजा कधी दुर्री कधी. हाच तो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा, सांगाल का याहून कोणी वेदांत काही वेगळा. शेवटचा महत्वाचा भाग बघा. जीवनाची रेलगाडी ना कळे नेते कुठे. जीवनाची रेलगाडी ना कळे नेते कुठे. तिकिटावरील स्टेशनाचे नावही नाही कुठे. आपल्या आयुष्याबद्दलचे जीवनाची रेलगाडी ना कळे नेते कुठे. तिकिटावरील स्टेशनाच्या नावही नाही कुठे. फुकटात ना येते आम्हा आहे कोणी येऊ दिले, दाम साऱ्या सुकृताचे मोजून आम्ही दिले. गोष्टी तशात खूप आम्ही एकमेका सांगतो. गोष्टी तशात खूप आम्ही एकमेका सांगतो. जायचे कोणा कुठे कोणी कुणाला सांगतो. आहे कोणी टीसी परी हे ना कुणा समजायचे. आहे कोणी टीसी परी हे ना कुणा समजायचे. एकटा तो फक्त जाणे कोणी कुठे उतरायचे. हा टीसी कोण? हा यमरूपी टीसी आहे. आहे कोणी टीसी परी हे ना कुणा समजायचे. एकटा तो फक्त जाणे कोणा कुठे उतरायचे. फेकतो वाटेल त्याला उचलून खिडकीतून. फेकतो वाटेल त्याला उचलून खिडकीतून. सांगती की खूप त्याची सवय आहे ही जुनी. फेकण्या मजला जसा तो सरसावला थोडा पुढे. देहात मतेचा कोट नुसता मी फेकला त्याच्या पुढे. उचलणी तो कोट त्याने फेकला खिडकीतून. केला मला अदाब आणि अदृश्य झाला अजूनही. रेल ही अदृश्य झाली. रेल ही अदृश्य झाली. काही असेही वाचले तिकिटावरी मी शब्द आता निर्वाण इतके वाचले. वाह ऐकून सारी आहात तुम्ही जी दिली. वाह ऐकून सारी आहात जी तुम्ही दिली. मानू आम्ही आहे पुरेशी तुमच्यातही जिंदा दिली. समजू नका वाटेल त्याला आहे दिली जिंदा दिली. समजू नका वाटेल त्याला आहे दिली जिंदा दिली. आहे प्रभूने फक्त काही भाग्यवंतांना दिली. काही भाग्यवंतांना दिली. काही भाग्यवंतांना. मनपूर्वक धन्यवाद. मला आनंद वाटतोय की आज तुम्ही एवढे संख्येने रविवार असून आलात. दाद दिली. आज मला तो 15 वर्षापूर्वीचा काळ आला. 15 वर्षानंतर मी कशी सादर करेन याबद्दल थोडीशी मनात तेवढी सादर करणं संयोजन करणं याच्यात फरक आहे सांगितलं मगाशी. पण शंका दूर झाली निश्चित. हा कार्यक्रम मी एक 40-45 मिनिटाचा डिझाईन केला होता. आता तो साधारणपणे वाढणार. मी 1.25 तासापर्यंत ठेवणार आहे. अजून याच्यात काही शेरोशायरी ऍड करणार आहे. पण तुम्ही आलात मला फार आनंद वाटला. मी एकच पात्री संस्थेचे आभार व्यक्त करतो. सर्व मान्यवर माझेच आहेत. राजकुमार सुराणा सपत्नीक, डॉक्टर गोगटे आमच्या एरोबिक्स बॅचचे आलेले आहेत. डेंटल सर्जन मिसेस सुराणा आहेत. प्रभा सोनवणे आहे. त्याच्यानंतर वर्षा कुलकर्णी. काही नावं विसरतात बघा. हे मुंबईमधनं खास शेरोशायरी ऐकायला शिवायचं.
भाविक आलेले आहेत, सर्व कवी भारती पांडे आलेली आहे, सर्व सर्व सर्वजण आज कांचन पडळकर अनेक गोटे, कांचन गोटे आलेली आहे. सर्वांना मी खरोखर मी धन्यवाद देतो आणि पुढची सूत्र एकपात्रीच्या अध्यक्षा अनुपमा यांच्याकडे देतो. परत आपण आलात, आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. की कधीच असं वाटलं नाही की एवढं 10-15 वर्षाची गॅप हे ट्रेलर आले तर ऍक्च्युली काय असेल. ग्रेट म्हणजे हसता हसता असं हे दुखायला लागलं होतं आणि तेवढ्या डोळ्याच्या कडा कधी पाणवल्या हे कळलं नाही. आणि जीवनात कोणाला एक मिनिटं काही बोलायचं असेल तर जरूर बोला, प्रसंग वेळही आहे. भाऊसाहेबांचा चाहता आहे, आमचा मित्र आहे आणि स्वतः उत्तम मराठी शायर आहे. फक्त नाही एक मिनिट म्हणजे आगरकरांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की भाऊसाहेबांची शरोशायरी त्यांनी, मी म्हणतो भाऊसाहेब हे मराठीतले भाषा आहे शरोशायरीची. आणि त्यांचा पहिला जो कार्यक्रम होता तेव्हा मी हजर होतो आणि भाऊसाहेबांना मी पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये एक शेर लिहिला होता संपला कार्यक्रम आत्ताच की तो शेर असा होता, असा होता की दर्द हे आहे शायरीत आपल्या, भाऊसाहेबांसाठी दर्द ही आहे शायरीत आपल्या, मर्द ही आहे शायरीत आपल्या, दुनियेची ना तमाती करते, खास रसिका जमाती करते, रंगत देणारा आता शायर हे आहे शायरीत आपल्या. तर आपण ते मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मी डॉक्टर अर्चना गोगटे. तर गडबडीने थोडी उशिरा आले, पण बरं झालं मी आले, उशीर झाला तरी. खूपच छान प्रेझेंट केलं. मला असं वाटतं माझ्या जनरेशनला किंवा मी ज्या ग्रुप्स मध्ये जाते वगैरे ह्या गोष्टी आम्ही मिस करतो. वॉट म्हणजे हे इतकं सुंदर शेरशायरी आणि मराठीतही शेरशायरी आहे आणि ह्या लेवलचं, कारण का अंडरस्टँडिंग अँड म्हणजे I'm amazed at how wonderful it is. तुम्ही खूप छान प्रेझेंट केली. इनफॅक्ट थँक्यू मला बोलवलं. आता मी आधीच तुमचा जेव्हा नेक्स्ट टाइम आहे मी फुल डे फ्री ठेवणार आहे. अँड व्हेरी नाईस थँक्यू सो मच. मी रेखा कुलकर्णी. 11वीला असताना मी वपू काळेंचं पुस्तक वाचलं होतं, वा वा पाटणकर. तर वपू काळे त्यांना नेहमी तिसरा वा लावायचे, वा 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 पाटणकर. त्यांनी हे केलेलं, संग्रहित केलेलं एक पुस्तक होतं वपू काळेंचं. आणि तेव्हापासून मी त्यांच्या शेरशायरीच्या प्रेमात पडले. आणि तेव्हा मी डायरीवर सगळ्या कविता मला आवडलेल्या लिहून घ्यायची. माझ्याकडे 5-6 डायऱ्या आहेत. 11वी पासून मी आवडलेल्या कविता लिहून घेते. तर त्यातले कमीत कमी 10 पानं तरी यांच्या भाऊसाहेबांच्या शेरशायरीच्या आहेत. त्यातली एक शेरशायरी आता मला स्पष्ट आठवत नाही, कारण माझं पण असं झालंय, खूप गॅप झालेला आहे. पण अशी काहीतरी एक आहे की पाठीवरील वेड्या तू सारख्या करू नको मागे पुढे, आम्ही तरी सारखे पाहायचे किती मागे पुढे. अशा तेव्हा ते आम्हाला खूप आवडायच्या. आणि कॉलेजमध्ये मी माझ्या मैत्रिणींना सारख्या ह्या शेरशायऱ्या ऐकायची. त्याच्यामुळं आज आडकर सरांचा आणि तोही ह्यांचा कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर मी सगळं घरातलं बाजूला ठेवून इथे आले आणि तेवढाच आनंद मला मिळाला. आणि पुन्हा एकदा माझे ते सगळे पाठांतर असलेल्या शायऱ्या परत रिमाइंड झाल्या. मी प्राध्यापक दांडेकर. आता इथे तुम्ही जे बसलाय त्याच्यापेक्षा अगदी वेगळा अनुभव घेऊन मी इथं आलोय. अर्ध्या तासापूर्वी मी वैकुंठात होतो. माझा एक शरद सबनीस नावाचा विद्यार्थी आजारी होता, तो गेला. त्याच्यावरून मी तिथे गेलो, पण पुढचं काही मला थांबवलं नाही. तिथनं बाहेर पडलो आणि एकदम लक्षात आलं आणि मला वाटतं मी जो इथे अर्धा तास घालवला त्याचं सार्थक झालं की तुम्ही मृत्यूचं जे सांगितलं ते मला आणि मकरंद तुमचं, तुम्ही मकरंदचा शिक्षक आहे. नवमी हायस्कूलमध्ये मी 25 वर्ष होतो. 2 वर्षापूर्वी दिल्लीला भेटलो आणि भाऊसाहेबांच्या सुद्धा अनेक वेळा शेरशायरी.
पण तुम्हाला माझं दुःख कमी केल्याबद्दल शिक्षकाचे आशीर्वाद एका वकिलाला मिळणं याच्यापेक्षा दुसरा कुठला योग आहे. धन्यवाद सर. निशब्द झाले मी, काय बोलावं सुचत नाहीये. पण खूप मोठा आशीर्वाद सर तुम्हाला आज मिळालेला आहे आणि ही तुमची वाटचाल अशीच चालू राहू दे. आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या पाठीमागे आहोत आणि ऐकायलाही आवडेल, बघायलाही आवडेल, लोकांना सांगायला आवडेल. आम्ही एकपात्री महाराष्ट्राला आज तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. उत्तम सादरीकरण आयोजन करता करता एक उत्तम सादरकर्ते आहेत हे याचा आज अनुभव घेता आला आणि आम्ही ज्या ज्या वेळेस भेटतो त्यावेळेस नक्कीच एक शायरी तुम्हाला ऐकावी लागणार आहे. खरं म्हणजे ही नुसतीच एंटरटेनमेंट नसून जीवनाचा सार आहे. आपले पाय जमिनीवर असले पाहिजे याची जाणीव झालेली आहे आणि मृत्यू हा खरंच खिशात ठेवून नेहमी आपण वावरलं पाहिजे, त्याची भीती बाळगली नाही पाहिजे आणि त्याचंही स्वागत केलं पाहिजे. उत्तम, फार सुंदर. आज रविवार अगदी कारणी लागला. यू मेड अवर डे. थँक्यू सर. सगळ्यात आधी प्रमोद आडकर सरांचे खूप खूप आभार. 10 वर्षापूर्वी रंगत संगत प्रतिष्ठानमध्ये जिंदा दिल हे पाटणकरांचं पुस्तक त्यांनी गिफ्ट म्हणून दिलं होतं. कविता ज्यांनी प्रेझेंट केल्या, मलाही ते मिळाले. आज मी ते दुसऱ्या माझ्या आहेत मैत्रिणी त्यांना दिलेले वाचायला आणि इतक्या वर्षापासूनची इच्छा होती. त्यांनी मला विचारलं होतं तू माझा जिंदा दिल नाही ऐकलास? मी म्हटलं नाही ऐकलं. नेक्स्ट टाइम आता मला वाटतं 12 वर्ष झाली नेक्स्ट टाइमला. नेक्स्ट टाइम नंतर मला जेव्हा यांनी पाठवलं की असा प्रोग्राम आहे, मी कुठलेही सगळी कामं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आधी इकडे आले आणि सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट मला तुम्हाला द्यावीशी वाटते की तुम्ही जिंदा दिल म्हणजे यांच्याशी 2 मिनिटं बोललं तर आपल्याला आतून जिंदा दिल असल्यासारखं वाटतं. ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट माझ्याकडनं, माझा अनुभव आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही ज्या ताकदीने ते शब्द सगळ्यांपर्यंत पोहोचले, म्हणजे शब्द तितके ताकदवान असून सुद्धा जर ते योग्य पद्धतीने व्यक्त नाही करता आले तर ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्या शब्दांची ताकद आपल्याला कळत नाही. त्या ताकदीने, ज्या ताकदीचे शब्द आहेत तेवढ्याच ताकदीने तुम्ही आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवले. मला तुमच्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो. तुमची ओळख आहे ह्याचं मला सौभाग्य वाटतं नक्कीच खरंच म्हणजे. आणि मला वेळोवेळी इथे मी रंगत संगतवर कविता खूपदा प्रेझेंट केल्या आणि मला खूप छान वाटलं. आज मी जिंदा दिल ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. थँक्यू सो मच आडकर सर. नमस्कार, मी डॉक्टर मनोज देशपांडे. तुमच्या खरं नावातच प्रमोद आहे म्हणजे मोद तुम्ही देणारच सगळ्यांना. म्हणजे ही सकाळ खरंच सार्थक झाली. ही सगळ्यांच्याच मनामध्ये भावना आहे. म्हणजे मोठ्या स्वरूपावर कार्यक्रम ठेवला तरी याला अभूतपूर्व गर्दी होईल. कारण पाटणकर हे नावच असं आहे की त्याच्या मागे खूप मोठं वलय आहे आणि त्यांनी मराठीमध्ये जी शेरोशायरी करून ठेवली. म्हणजे अगदी तुम्ही सुरुवात लैला मजनू किंवा प्रेमासारख्या हलक्या फुलक्या विषयापासून तो विषय चढवत जो नेला, मग त्याच्यामध्ये निर्वाण, मोक्ष, मृत्यू यासारखे तत्वज्ञानाचे विषय सुद्धा तुम्ही सादर केले आणि अशा सुद्धा कविता लोकांना झेपतात, आवडतात जर त्यामध्ये तेवढा आशय असेल तर. नाहीतर हा विषय तसा जड असतो, कंटाळवाणा असतो. यावर कोणी ऐकून घ्यायला 2 मिनिट सुद्धा थांबत नाही. परंतु ही ताकद कवितेची आहे आणि ही ताकद त्या शायरीची आहे आणि ही ताकद तुमच्या सादरीकरणाची आहे हे वाटतं आणि त्याच्यामुळे खूप आनंद वाटला. असेच कार्यक्रम पुढे नक्की सादर करत राहा. धन्यवाद. आडकर सर आणि ते खास मुंबईवरून आलेत कार्यक्रम. माझे कलिग आहेत. आम्ही एकत्र काम केलं 1976-78. 72 नंतर आज आम्ही भेटतो. हा योग आहे. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला खरं म्हणजे रात्री पाहिलं मी व्हॉट्सअपवर आणि ते 21 हा आकडा जो आहे तो मला 29 वाटला आणि 29 तारखेला मी बिझी आहे दुसरीकडे. तर हळहळ वाटली मला. कारण का इतक्या वर्षानंतर आपल्याला पाटणकर ऐकायला मिळणार आहे. हे चुकवायचं नाही असं माझ्या मनामध्ये त्याच वेळेस उत्स्फूर्त असं झालं. आणि त्यानंतर आता आडकर सरांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर मला आणखीनच आनंद झाला आणि आता आपण गेलंच पाहिजे म्हणून मी पहाटे 2:30 वाजता उठलो
आंघोळ केली, सगळं झालं. त्यानंतर इंद्रायणी गट, इंद्रायणी उतरलो आणि ते डायरेक्ट इथं आलो. तर एक दुर्लभ योग होता आणि आज म्हणून हे शक्य झालं. आता ही जी शायरी आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल काय बोलावं. आम्ही त्यावेळेस रेडिओवर वगैरे ऐकत होतो. त्याच्यावर तेवढंच ऐकायला मिळालं, असं सहज ऐकायला मिळायचे नाही. कार्यक्रम होत नव्हते एवढे जास्त, पण जिथं व्हायचे त्या तसे दर्जेदार आणि उत्स्फूर्त व्हायचे. त्यामुळं त्याच्यानंतर एका प्रतिनिधी खंडानंतर आज पुन्हा तो एक अनुभव घेता आला आणि मला वाटतं तितक्याच उत्सुकपणे, तितक्याच ताकदीने आणि तितक्याच सहजपणे कार्यक्रमांनी हे सादर केलेलं आहे. त्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये भर पडत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी गौरी कुलकर्णी. मी हिंदी, उर्दू, गझल आणि बरेच वर्ष परफॉर्म करतो. सो गझल, शेरो शायरी हा अभ्यासाचा अनेक वर्षाचा विषय आहे आणि राहणार आहे. त्यामुळं पाटणकर हे खूप, आणि माझ्या पिढीला पाटणकर आम्ही बघितलेही नाही आहेत किंवा माहितीही नाही, पण त्यांना पुस्तकांमधून वाचत आलोय. पण काही वेळेला वाचणं आणि मुशायऱ्यांमध्ये ऐकणं एखाद्या शायराला ही खूप मोठी गोष्ट असते की ते व्यक्तिचित्र तुमच्या समोर उभा राहतो की हा शायर काय आहे. सो मी खूप धन्यवाद देऊ इच्छिते सरांना की म्हणजे खूप पुस्तकं वाचल्यानंतर आपलं एक काहीतरी मत असतं, पण त्याच्यापेक्षा आज मला पाटणकर खूप वेगळे बघायला मिळाले, ऐकायला मिळाले, समजले आणि ही खूप छान गोष्ट आहे. आणि कांचन म्हटली तसं की फक्त वाचणं आणि तेवढ्या ताकदीनं तुम्ही ज्या ताकदीनं ते पोहोचवलेत आमच्यापर्यंत, त्याबद्दल खूप बहुत बहुत शुक्रिया सर आपका. और बहुत ही मजा आया. म्हणजे बरेच मुशायरे ऐकत असतो, मराठी पण आणि हिंदी उर्दू जास्त ऐकते मी, मराठी पण ऐकत असते. पण मला आज मराठी ऐकताना शब्दांची ताकद जाणवून जी मजा आली ती त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. माझ्याकडच्या मुशायऱ्यांना तुम्हाला आमंत्रण असेलच नंतर. सो खूप खूप धन्यवाद आणि याचे खूप कार्यक्रम होत राहू. शुभेच्छा. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. रविवार असून तुम्ही आलात आणि ह्या प्रोग्रामचा आनंद घेतलात, आम्हालाही आनंद दिला, त्याबद्दल तुमचे आभार. पत्रकार भवनचे आभार, ज्यांनी आम्हाला हॉल दिला अवेलेबल करून, त्यासाठी त्यांचेही आभार. खूप म्हणजे असा प्रोग्राम करताना अनेक लोकांचं त्याच्यामध्ये सहकार्य असतं, तर सगळ्यांची नावं घेता येत नाहीत कधी कधी, पण जे कोणी मदतीला किंवा सहकार्य करायला उभे होते त्या सगळ्यांचे आभार. आणि सर असेच तुम्ही कार्यक्रम करत राहा आणि आम्हालाही संधी देत जा, इच्छा. थँक्यू सो मच. आपण निवडक असे जाणकार श्रोते इथं उपस्थित आहात, प्रेक्षक उपस्थित आहात आणि आपण अतिशय जिंदादिलीने दाद दिली. आम्हाला अतिशय आनंद झाला, ज्याच्यासाठी की आम्ही एकपात्री या संस्थेला हा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी मिळाली. आम्हाला आमच्या दृष्टीने हे भाग्य आहे आणि बऱ्याच वर्षांनी आमच्या दोन्ही संस्थांचा सहयोग होऊन हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर झालेला आहे. तर मी नेहमी कार्यक्रमात शेवटी सांगतो तसं शेवटी फक्त 4 वेळी सांगतो. मैफल आपली छान रंगली तुम्ही दिली दाद, मैफल आपली छान रंगली तुम्ही दिली दाद, मनापासून आमचे तुम्हाला लक्ष धन्यवाद. निरोप घेताना जाताना फक्त एक इच्छा, निरोप घेताना जाताना फक्त एक इच्छा, असेच तुम्ही खुश राहा ही हार्दिक शुभेच्छा. असेच तुम्ही खुश राहा.